एकाच आकृतीतील अनेक त्रिकोण कसे मोजायचे? बघा इथे सूत्र आहे आपल्याला 1/8 n अधिक 2 2n अधिक 1. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा पाया मोजायचा. बघा इथे पायाखाली किती त्रिकोण आहेत? 1 2 3 4. म्हणजे पायालगत किती त्रिकोण आहेत? तर 4 त्रिकोण आहेत. म्हणून मी ते n बरोबर काय घ्यायचं आहे? 4 घ्यायचं आहे. मग या n च्या जागी 4 ठेवून या सूत्रामध्ये जशा किमती भरल्या तसं भरायचं आहे. मग बघा हे 4 आहेत तसे 4 अधिक 2 किती? 6. बेंदू दे 4 4 आणि हा एक 5. बघा इथे 4 1 4 4 2 8. इथे बे 1 बे बे त्रिक 6. इथे बे चोक 8 बे चोक 8 आणि हा एक 9. मग इथे येणार आहे 9. मग 3 गुणिले 9. मग बघा 3 गुणिले 9 बरोबर किती? 27. म्हणून मग या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? तर 27. पाया विषम असताना बघा 1 2 3 त्यावेळेस आपल्याला हे सूत्र वापरायचं. या पद्धतीने आपण हे गणित सोडवलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.